धंगेकरांकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा नवा बॉम्ब। महापौर असताना मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचा आरोप। भागीदार कंपनीचीच कार वापरल्याचा मोहोळ यांचा दावा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। रवींद्र धंगेकरांसोबत सुरू असलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। धंगेकरांना पक्षातून काढा म्हणता मग गणेश नाईकांसाठी वेगळा न्याय का, सामंतांचा सवाल। तर धंगेकरांकडून वैयक्तिक आरोप याचा विचार करा, मुरलीधर मोहोळांचं सामंतांना प्रत्युत्तर। भाजप कार्यकर्त्यांचं व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर टाकल्याचं बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर सत्ताधारी विरोधकांचे फोन आणि मेसेजेस वाचत असल्याचा राऊतांचा आरोप। साताऱ्यात महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबित। पीडितेच्या सुसाईड नोटमध्ये अत्याचार केल्याचा आरोप। आत्महत्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची विरोधकांची मागणी। ठेकेदाराकडून सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक आरोप। 21 डिफेंडर पैकी एक गाडी बुलढाण्यात असल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एकाच मंचावर येणार। सोलापूरच्या मंगळवेढ्यात 26 ऑक्टोबरला शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा। आमदार अवताडेंकडून दोघांनाही आमंत्रण। जतमध्ये राजाराम बापू पाटलांच्या कारखान्याच्या नावाची पाटी अज्ञातांनी बदलली। राजे विजयसिंह डफळेंच्या नावाची पाटी लावल्यानं वाद। तर पाटलांनी कारखाना हडपला, पडळकरांचा पुन्हा एकदा आरोप। परळीतल्या मेळाव्यातनं आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंगचा बॉम्ब। तर बोगस मतदान रोखण्यासाठी ठाकरे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन। सोन्याच्या दरात मोठी घसरण। गेल्या काही दिवसात सोनं 10,000 स्वस्त। सोनं प्रतितोळा 1,21,000 वर।